ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बहुप्रतीक्षित विद्युत वातानुकूलित डबल डेकर बसची प्रवासी सेवा अखेर सुरू झाली आहे। वागळे इस्टेट येथील ITI सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर ही बस धावणार असून ठाणेकरांना आता ही नवी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे। वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 वरील IT सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 6 या वेळेत धावणार आहे। सध्या या बसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी येत्या काही दिवसात प्रवाशांची संख्या वाढेल असा विश्वास परिवहन प्रशासनाने व्यक्त केला आहे। दरम्यान आणखी एक डबल डेकर बस पुढील 2 ते 3 दिवसात ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली आहे। ठाणे शहरामध्ये देखील मुंबईसारख्या डबल डेकर बस असाव्यात ही संकल्पना पूर्वीपासून होती। केवळ मुंबई, कलकत्ता किंवा दिल्ली या ठिकाणी डिझेल वर चालणाऱ्या बसेस होत्या। आपल्याकडे तशी परिस्थिती नसल्यामुळे आणि 3 ते 3.5 वर्षांपूर्वी आम्ही नियोजन केलं होतं तत्कालीन परिवहन समितीने, त्यानुसार आपण 10 डबल डेकर बस घेण्याचं नियोजन पूर्ण केलेलं आहे। आता इलेक्ट्रिकल AC डबल डेकर बस आपल्याकडे 1 मे पासून दाखल झालेली होती। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तिची चाचणी घेण्यात आली, कोणकोणत्या रूटवरती धावू शकते या संदर्भात, आणि त्यानंतर त्याचं परिपूर्ण नियोजन करून आता 16 जून पासून ती एक डबल डेकर बस आपल्या शहरामध्ये धावते। सद्यस्थितीत 3 हात नाका ते भाईंदरपाडा या रस्त्यावर या मार्गावर ही सेवा दिली जाते। परंतु भविष्यामध्ये एकूण 10 बसेसचं आपलं नियोजन असल्याने या महिनाअखेर म्हणजे जून महिन्यातच या 8 ते 10 दिवसात पुन्हा एक बस दाखल होणार आहे आणि उर्वरित बसेस आपल्याकडे डिसेंबर 2026 पर्यंत सर्व 10 बसेस आपल्या शहरामध्ये ताफ्यात दाखल होतील TMTच्या।